नाम जपाची एवढी मोठी पवित्र धारा दिसताना कष्टप्रद जरी वाटत असलं तर याचे एवढं सोपं आणि याचे एवढं श्रेष्ठ जगात दुसरं नाही. काय नाम साधनेमध्ये अडचणी दोनच. अडचणी किती आहेत? दोन. एकाचं नाव आहे आळस आणि दुसऱ्याचं नाव आहे कंटाळा. नाम जपात अडचणी किती आहेत? दोन. एक आळस आणि दुसरी गोष्ट कंटाळा. या दोन गोष्टी जर सोडल्या तर नामाची अडचणच नाही महाराज. कारण एक तर हे कुणाला बी जमतंय. जमतंय का जमत नाही? जमतंय. मग दुसरी गोष्ट, नामाच्या बाबतीत अधिकाराची गरज नाही. विशिष्ट वर्गाने म्हणावा हा काही सिद्धांत आहे का? नाही. सकळाशी येथे आहे अधिकार. कुणी बी म्हणा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार. बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही सर्वाला नामजप करायचा अधिकार आहे आणि सर्व काळ करायचा अधिकार आहे. चिंतनाशी न लगे वेळ आणि सर्व काळ करावे. भलते काळी नामावळी सुलभ भोळी भाविका किंवा काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धर. काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आईकडले 21 आणि वडिलाकडले 21 कुळाचा उद्धार करायची ताकद या नामात. काय नाम चिंतन करणाऱ्या व्यक्तीच्या आईकडल्या 21 आणि बापाकडल्या 21 कुळाचा उद्धार करते. ती एकन दोन नाही, इतक्या लांबपर्यंत धारायचे. काय तुका म्हणे कोठे कुळीती पुनीत आणि भावे गाता गीत विठोबाची. एवढी मोठी दांडगी ताकद नामाची. त्यामुळं सर्व साधनेत श्रेष्ठ साधन. आपल्या सप्तामध्ये आपल्याला बी माहीत नसतात काही गोष्टी. जरी कदा काळी पत्रिका छापल्या, डिजिटल बोर्ड काढले, तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची. कोणती यांना? संत परीक्षक श्री संत गोरोबा काका महाराज. कोण? सर्व संतांचे परीक्षक श्री संत गोरोबा काका महाराज. या दिव्य पुरुषाचा समाधी महोत्सव आपल्या सप्त्यात येतोय. लक्षात आलं का? कधी जरी डिजिटल बोर्ड असोत, पत्रिका असोत, त्याच्यावर हा नाम उल्लेख अवश्य करायचा. आपला सप्ताह कशाच्या निमित्ताने? गोरोबा काकाच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने. आणि सर्वात वजनदार म्हातारं होऊन गेलं महाराज. अहो ज्ञानोबा राय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांना देखील संतत्व पदवी बहाल करणारा हा महात्मा आहे. नामदेवराय सारखा शिरोमणी संत काकासाहेबाच्या परीक्षेत रेस्टिगेशन करण्यात आलं. कॉपीड ठरला. म्हणजे एवढी मोठी असती काकासाहेब. आणि काकांच्या समाधी सोहळ्याचा हा टाइम आहे. परवा समाधी सोहळा झाला. कधी झाला? परवा दिवशी. म्हणजे योगायोग आपल्या सप्ताहामध्ये काकांचं पुण्यस्मरण येत आहे. आणि योगायोग वारकरी संप्रदायाचा पाया आणि कळस पुणे जिल्ह्यात आहे. कुठल्या जिल्ह्यात आहे? ज्ञानोबारायांनी पाया रचला आणि तुका झाला असे
दोन्हीच्या दोन्ही संत कुठे आहेत? पुणे जिल्ह्यात. पण दोन्ही संतांचं प्रतिनिधित्व म्हणून आमचे राजारामजी आवर्जून वेळ काढून, योगायोगानं आडनाव बी वाघ आहे महाराज. हां, दिंडीमध्ये सारी जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती आणि मूळ गाव कुंभार गुरुजीचं जे गाव आहे, पंडित महाराज ज्या गादीवर बसलेत, पंडित महाराजांचे शास्त्री, आमच्या टायमाची आळंदीतली एक सभ्य व्यक्ती आणि विद्वान व्यक्ती म्हणून कुंभार गुरुजींचा परिचय. त्यांचं गाव आहे पिरंगुटण. योगायोगानं राजारामजी पिरंगुटचे म्हणजे पुण्याच्या वतीनं ज्ञानोबाराय तुकोबारायचं प्रतिनिधित्व म्हणून आपल्या ठिकाणी हजर आहेत. मनापासून धन्यवाद आहेत महाराज. आपल्या सप्ताहात सर्वात मोठी विशेषता म्हणजे काकासाहेबांचं पुण्यस्मरण. नाम जपाची पावर, नामा एवढं श्रेष्ठ जगात दुसरं काही नाही. तू बरं सांग, ती बी चिल्लर लोकांनी बोललेलं नाही. काय बारकी बारकी माणसं गोळा झाली आणि त्यांनी ठराव केला, नाही नाही, जगामध्ये जेवढे श्रेष्ठ म्हणून गाजलेत, तू बरं सांग, तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम हे तिसार विठोबाचे, नाम हे तिसार विठोबाचे, नाम हे तिसार तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार. श्रेष्ठ लोकांचा आचार आहे हा. काय? नाम हेच सार विठोबाचे. एकमेव परमात्म्याचं नाव जगातलं सार तत्व आहे. म्हणून सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार, किंवा नाम साराचे हे सार शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, नाम साराची ही सार शरणागत यम किंकर. जगातलं सारभूत तत्व म्हणजे नाम आहे. नामाच्या बाबतीत बोलत असताना ज्ञानोबारांनी स्पष्ट म्हटलं, तैसे नो हे नाम सर्व मार्गावर, तैसे नो हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. नामाला कष्ट लागत नाहीत महाराज. काय? सर्व मार्गात वरिष्ठ आहे, सर्वात श्रेष्ठ आहे नाम. ज्ञानोबाराने ते याच्या पुढे जाऊन म्हटलं, नामा परते तत्व नाही रे अन्यथा. याला सोडल्यावर वाया आणि पंथा जाशील झनी. झनी म्हणजे व्यर्थ, विढाला. नामाला सोडल्यावर नामाशी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी. कुणी कोणत्या बी साधना करू द्या, नामाला सोडून केल्यावर ज्ञानोबा म्हणतात
त्रिवेणी संगमी नाना तीर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामावर चित्त नसेल तर ते केलेल्या साधना फुकट आहेत ना. आणि पावर एवढी आहे नामामध्ये. तुकोबाऱ्यांचीच भाषा आहे. 1 महिनाभर काशी यात्रा केलेलं पुण्य. किती दिवस? 1 महिनाभर काशी यात्रा केलेलं पुण्य गोदावरीची प्रदक्षिणा करण्यात एका दिवसात मिळते. किती? काशीची महिनाभर पायी यात्रा केलेलं पुण्य गोदावरीची प्रदक्षिणा करण्यात एका दिवसात मिळते. आणि पंढरपूरला निघालो म्हणून तोंडानं नाव घेतलं आणि असा पाय टाकला की एका पायात तेवढं मिळतंय. लक्षात येईल का? वाराणसी चालीजे 1 मासा गोदावरी 1 दिवसा पंढरी पाऊल परियेसा ऐसा ठसा नामाचा विठाला. जाहीर आहे नामाची पावर सांगत असताना. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. पावला पावलाला यज्ञ होत. एवढी मोठी पावर आहे कुणाची? नामाची. नाथ महाराज तर म्हणतात पावला पावलाला नाही. मग कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. इकडं 1 हरिनाम जपता घडी. असली पावर आहे नामाची. त्यामुळं नाम साधना सर्वात श्रेष्ठ आहे. सारभूत साधना आहे. सर्वांना करायचा अधिकार आहे. सर्व काळ करता येत आहे. आणि विशेष सूची असूचीचं बंधन नाही. कशाचं? सुचिरभूत अवस्थेत जप करावा असा काही नियम नाही. नामाच्या बाबतीत बंधन नाही महाराज. म्हणून गोड सर्व भावे न लगे आंघोळी तोंड दुहावे. अर्थ चाड जीवे न लगे भ्यावे संसारा. पारुष्या तोंडानं जरी नामजप केला तरी बाधा करत नाही. बाकीच्या मंत्राच्या बाबतीत असे अशौचिये जपू नये आणि का ते ऐकवू नये. ऐसिया मंत्रा ते जग बिहे का त्याचे फळणे थोडे परीक शोभने बहु. तैसा नो हे रे मंत्रराज. हा मंत्राचा राजा आहे. हे राजा राम 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 सीता राम राम राम. हा रामकृष्ण हरी कोण आहे? मंत्राचा राजा आहे महाराज. राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय. राम सर्व म्हणा सर्व. राम कृष्ण हरी जय जय. Krishna Hare Jai Jai Ram
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी राम कृष्ण साधना सर्व संतांनी सर्व ग्रंथाचा निचोड केला, सर्व ग्रंथ पिळून काढलेत. संत एकांती बैसले सर्व हे सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून. काय निघालं ते हे विठोबाचे नाम. त्यामुळं नाम साधना ही जगात सर्वेशाम साधना आहे, सर्वाला साध्या भाषेत म्हणजे परवडणारी साधना. कुठं बी म्हणता येत, घरात दारात रानात वनात नोकरी चाकरी उद्योग व्यापारात कुठेही नामचिंतन करता येत, बंधन नाही त्याला. काय असाल ते करा जेथे तेथे, नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा जेथे तेथे, जिथं असाल तिथंच करा, बंधन नाही. आणि विशेष नाम चिंतनाची पावर केवढी महाराज, ही डबल पॉवरची मशीन आहे. कसली मशीन आहे ही? डबल पॉवरची. आता आपल्याकडे ह्या सिंगल मशीनी आहेत. कोणत्या? गंगेचं स्नान केलं माणसाचं पाप जातंय, जातंय नाही असं नाही, जातंय. गंगा पापम, गंगेच्या स्नानानं माणसाचं पाप जातंय, पण पुण्य तयार होत नाही. लक्षात बसायला का नाही? गंगेच्या स्नानानं पाप जातंय पण पुण्य तयार होत नाही. आता अशा सप्त्यात किंवा दिंडीला वारकऱ्याला अन्नदान केलं, दान धर्म केला, पुण्य तयार होते पण पाप जात नाही. लक्षात बसायला का? होय राजारामजी, ही सिंगल पॉवरच्या मशिनरी आहेत. आणि हे नाम कसं आहे, एकाच टायमाला डबल काम करतोय. काय? विठ्ठल म्हणता हरले पाप, अन पदरी आले पुण्यमाप. डबल लोड वडणारी मशीन. मग कुणी म्हणतील डबल लोड असल्यामुळं मनावाशी वर्किंग करीत नसेल, वर्किंग में कोई प्रॉब्लेम हो सकती है. नाही 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 नाही, वर्किंग केवढी आहे, पाप केवढं घालविते. झळतील पापे जन्मांतरीचे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. आणि जळतील पापे, जन्म जन्मांतरातली पाप जाळून खाक करत. आणि पुण्य, पुण्याची गणना कोण करी, पाप अनंत जन्मातली घालवीत आहे. आणि पुण्य अवगणित करता येत नाही एवढं पुण्य तयार करतो. किंवा मागे जाळी महादोष आणि पुढे नाही गर्भवास, असली पावर नामाची आहे. आणि महाराज, नामा एवढं सोपं साधनच जगात नाही. काय?
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, सर्वाहून सोप आहे, पण सोपच अवघड होऊन बसले. कशामुळं? कशामुळं? त्या दोघामुळं कुटाणा झालाय. ह्या दोघामुळं कुटाणा झाला. एकाचं नाव आळस आणि दुसऱ्याचं नाव कंटाळा. हे ध्यानातच ठेवायचे. आणि जगाचा काटा कोणी काढला? भावकीनं काढला का? नाही 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 नाही, जगाचा काटाच निघाला. ज्याचा बी काटा निघाला. काय कुणं काढला? आळसाची धाडी तुका म्हणे जगनाडी, तुका म्हणे जगनाडी, तुका म्हणे जगनाडी. आळसाची धाडी तुका म्हणे जगनाडी, तुका म्हणे जगनाडी, तुका म्हणे जगनाडी. आळसाची धाडी आणि तुका म्हणे जगनाडी. साऱ्या जगाला नडलाय कोण? आळस. म्हणून संतांनी वारंवार सूचना दिल्यात, न करा आळस राम नामी, राम नामात आळस करू नका. येथ जेने आळसू केला तो सर्वस्वे नागवला, थिता परमार्थ हातीचा गेला. हा, म्हणून आळस करता कामा नये. नाहीतर रामकृष्ण हरीनं, हे बघा, तुम्ही ह्याच्यापेक्षा चौपट आवाज सोडायचा आता आहे याच्यापेक्षा. आणि तर शेजारी मला झोप म्हणायचं. किती सुंदर झोप येते महाराज. काय लक्षात येईल का? तस काही नाही. ते नामचिंतनानं माणसाला समाधान मिळतंय. आणि समाधान लागल्याशिवाय माणूस काय झोपत नाही. बेचैन माणूस झोपतो, झोपत नाही म्हणा. तुम्ही मला आता 5 मिनिटात झोप म्हणा, खाली मान घातली की लगेच झोप येते. नामाची ताकद झोपीला अडचण करीत नाही, कामाधंद्यात अडचण करीत नाही. कोणता बी धंदा करू द्या, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, सवय लावण्यावर असते. आता मला सांगा, आळंदी पंढरीचे वारकरी आहेत, महिनावारी करणारे. तुम्ही वाघसाहेब बघितलाच, 15 दिवसाला पंढरपूर, 15 दिवसाला आळंदी. त्या वारकऱ्याला तुम्ही किती वाजता बघा, असं जर ती कंटाळून असं टेकाय लागला, हरी हरी रामकृष्ण हरी पांडुरंगा मायबापा म्हणूनच टेकणार महाराज. त्याची सवय लावलेली. आपल्यातलं कुणी बी टेकायलेलं बघू दे, अग्गा माय 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 माय, नाही तर ही आपली मंत्र आहे. काय मग ही बदलायची म्हणल्यावर बदलता येतील का नाही? बदलू शकतो. अहो समजा कल्पना करा, कोणत्या बी वारकरीला उठवायचं. हो वारकरी बुवा, काकडा आरतीचा टाइम झाला, उडा. महाराज ते सुरुवातीला बाकी काही म्हणत नाही. झोपेतून उठल्याबरोबर हरी हरी वासुदेव हरी पांडुरंगा मायबापा असं म्हणित वारकरी उठणार. सवय लावलेली. आपल्यातल्या कुणाला बी उठवा, यार किती टाइम झाला, उठ. फोटो काढून घ्यायसारखा चेहरा करते. काय मग शेवटी कसं असतंय, सवय लावण्यावर आहे. नाथ महाराज सांगतात, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला विठाला. आता हे बघा, माझे 1 नाही 2 नाही 400 गावचे अनुभव आहेत. अण्णा किती? हो राजारामजी किती? 400 गावाला रामकृष्ण हरी केलेत आतापर्यंत. माझा धंदाच दुसरा काही नाही, धंदा एकच आहे, रामकृष्ण हरी गावाकडून करून घेणं. आणि जे गाव रामकृष्ण हरी करत असेल त्याच्यावर मनापासून प्रेम करणं. औपचारिक नाही. हा, रामकृष्ण हरी करीत नसेल तर मग माझं टाळाटाळ करतो मी हळूहळू. हा, पण महाराज रामकृष्ण हरी करणाऱ्या गावावर अंतःकरणातून प्रेम. आणि विशेष 400 गावामध्ये एक बी गाव अपवाद नाही की जिथं माता माऊलीने आघाडी गाठली नाही.
किती गावात म्हणायलो मी 400त एखादं तरी निघावं का? कुठल्या बी गावच्या पुरुषाची जात आळशीच आहे महाराज. काय कुठे बी जा, त्याला नरसापूर अपवाद आहे का? नाही नाही, माता मावल्याची आघाडीच आहे. कुठं बी जाऊ द्या, आळस करणारच नाहीत. येडं वाकडं हलकं भारी जसं जमल तसं, पण खेटणार. गड्याची जात 2 मिनिटात जांभळ्या आळस त्या काय बघणार लगे. बरं, आणलं बळच खेळायला, सुरुवातीला हरणासारखे फाजून उड्या हाणणार. आपल्या लक्षात येते जास्त उड्या हाणायला लागले म्हणजे ही दमावर येते. ही दम धरून 2 तास कडीला काढायची असते. ही सुरुवातीलाच उड्या हाणून दम तोडते. माता माऊलीचं तसं नाही महाराज. सुरुवातीला हळू 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 मशीन गरम झाल्यावर एक एक माता माऊली 4-4 तास जप करते. पुरुषानं करून दाखवू द्या. 2-4 तास जप केल्यावर ते शिकून नीट करावं लागेल. आता ही आमचा निवृत्ती त्याला अपवाद आहे. ही काही भजनी मंडळ अपवाद आहे महाराज. मी आल्यापासून आवाज ऐकत होतो. त्या चाली, त्या ठेवणी, ते सकाळचा ब्राह्मी मुहूर्त इतक्या सुंदर चाली. पण आता वाटायला लागला आपण एक चक्कर मारावी. पण इकडे चक्कर मारली की आपली चक्कर जायची नाही, झोपीची. पण खरोखर तुम्हा नरसापूरकरांना मी काय द्यावं महाराज. माझं तोंड लहान असल्यामुळं तुम्हाला मनातून नमस्कार करतो. पण लक्षात ठेवा, तुमच्यावर जगाचा मालक छाया करेल. तुम्हाला बी कळणार नाही त्यानं कोणत्या पद्धतीनं छाया केली. मुलाबाळाच्या रूपानं करील, परिस्थितीच्या रूपानं करील, कोणत्याही रूपानं करील. तो देव चतुर आहे. तो दिलेलं सुद्धा कळू देत नाही. तुम्हाला त्यानं किती देईल याचं गणित मला सांगता येणार नाही. आतापर्यंत त्यांनी त्याच्या दरबारातून रिकाम्या हातानं कोणी गेलेलं नाही महाराज. एवढं नामचिंतन केल्यावर अहो देव तुम्हाला किती द्यावं त्याला कळायचं नाही. तुमची लेकरं बुद्धिमान निघतील, ज्ञानी निघतील, गुणी निघतील, धनी निघतील. येणाऱ्या भविष्य काळात तुम्ही हे जर टिकवलं, रामकृष्ण हरीचं बाळकडवं जर टिकविलं, तर तुमची भावी पिढी, भावी संतती क्लास 1 सुपर क्लास 1 पदापर्यंत हसत खेळत जाईल. तुम्हाला कळणार नाही की त्या ईश्वरानं तुम्हाला केवढा उच्चांक मिळवून दिलाय. काय त्याच्या देण्याची कला वेगळी आहे, तो कळू देत नाही महाराज. पण त्याला नामा इतकं काहीच आवडत नाही. आम्ही हमेशा सांगतो, माणसाला सर्व जेवढे नाते आहेत, सर्व नात्यात नंबर 1 आवडीचं नातं कोणतं? एकच बोलायचं. डबल बोलायचं नाही अजिबात. डबल मतबाद होत असते. कशावर बी एकावर शिक्का हाना. आई वडील बहीण भाऊ चुलता चुलती मामा मामी मावशी काका काय असेल ती मेहुणा मेहुणी सासू सासरे बायको, कशावर बी एक शिक्का मारा. सर्वात आवडीचं नातं एकच बोलायचं आणि खरं बोलायचं. झाकापाकी नाही कामाची. काय सर्वात आवडीचं नातं काय पंचायती. अहो सर्वात आवडीचं नातं पत्नीच. का? एकुलत्या एक लेकराला वेगळं राहायची गरज आहे का? बोला. अहो एकटाच आहे ना. आई वडिलाची कमाई कुणासाठी असती? बाप करी जोडील लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी करून या. एकुलते एक लेकर आई वडिलातून बाजूला राहतात का राहत नाहीत? राहतात. कुणासाठी? बितडासाठी होय. कुणासाठी राहतात? पत्नीसाठी राहतात. बर, एकट्या पोरातून बाप स्वतः बाजूला राहतो का राहत नाही? बोला. तो सरळ म्हणतो, म्हातारीला जमन आहे, आम्हाला सुखानं 4 दिवस खाऊ दे, तुझं तुझं बघ. म्हणजे शेवटी माणूस कुणासाठी बाजूला राहिलाय? म्हणून सुरुवात ती शेवट नातं कुणाचं? पत्नीचं. आणि महाराज तिला विशेषण बी कोणतं आहे? अर्धांगी.
ही बाकी छटाकांगी बी नाही ना, काय तिला अर्धांगी म्हणतात. सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता. काय आतल्या अर्धांगाची मालकी नाही ती. पण महाराज जगाच्या मालकानं एका तराजूत नाम आणि दुसऱ्या पारड्यामध्ये पत्नी. पत्नी गेली हरकत नाही, पण नाम जाऊ दिलं नाही. लक्षात ठेवा. लक्षात येले का? केले नामाचे जतन समर्थ तो नोहे भिन्न. नामाचं जतन केलं महाराज. कशाचं जतन केलं? नाही तर त्या वाल्मिकानं राम अवतारला यायच्या अगोदर लिहून ठेवलंय, केले रामायण रामादी, आणि लिहून ठेवलंय सीतेच्या अपहरणाचा अध्याय. सीतेच्या अपहरणाचा अध्याय लिहिलाय. रामाला माहित नव्हतं का सीता रावण घेऊन जाणार आहे म्हणून? अहो संध्याकाळी रामानं वाचलंय ना. काय तरीही राम जसं लिहिलंय तसंच केलं. काही बदल का? पत्नीचं अपहरण म्हणल्यावर आपल्यासारख्याने नियम कानून कुड्या कचऱ्यात टाकून म्हणला असता आपल्याला ही गोष्ट जमणार नाही. म्हणली असती का नाही माणसं? रामानं बदल केला का? रामायण संध्याकाळी वाचले. काय लिहिले वाल्मिकानं? उद्या काय काय काम आहेत. लक्ष्मण सीता ऐकायला आणि राम वाचायला. मरीची मामा हरणाच्या रूपात येणार. सुवर्णमय कलरचा सीतेला मोह जडणार. सीतेच्या आग्रा खातर मला हरणा पाठीमागे जावं लागणार. सीतेच्या संरक्षणार्थ लक्ष्मण ठेवला जाणार. माझा बाण लागून हरण मृत्युमुखी पडत असताना धावरे लक्ष्मणा म्हणणार. तरीही सीताना लक्ष्मण नाकार देत असताना सीता अपशब्द बोलणार आणि नाविलाज म्हणून लक्ष्मण रेषावरून येणार. पण वडलेल्या लक्ष्मण रेषेचं सीतेकडून उल्लंघन होणार आणि रावण सीतेला घेऊन. रामानं संध्याकाळी वाचले. अहो आपल्यामध्ये एखादं जन्मजात बी बिगर मिशावाला असलं समजा, एखादं समजा मिशाच उगवल्या नाहीत त्याला, असलं जरी असलं आणि त्याला कळालं तुझ्या मंडळीचं अपहरण होणार आहे, तर ती गप्प बसतंय का? गप्प बसतंय? हाय नाही तेवढी ताकद लावेल का नाही? रामानं केला का बदल? काही माहिती असताना त्याचं कारण आहे. वाट पाडा कोळीकू नाम जपे तो वाल्मिकू. नामे उद्धरिले तिन्ही लोक आपणा सहित निवाला. वाल्मिकाच्या जबानीला किंमत देण्याचं एकच कारण, वाल्मिकानं नामचिंतन केलंय. पत्नी गेली हरकत नाही, पण केले नामाची जतन. बर ताकद नव्हती का रावणाला प्रतिकार करायची? रामाकडे ताकद नव्हती का? अहो आज बी माणसं म्हणतीत ना, काय हो अण्णा कोणतं औषध? महाराज रामबाण उपाय. कसला उपाय म्हणतीत माणसं? त्रेतायुगात राम होऊन गेलाय, कलियुगात माणसं बोलून जातील. कसलं औषध आहे? रामबाण. म्हणजे रामाचा बाण फेल होत. अहो रामानं बिछाण्यावर बसल्या बसल्या लोळता लोळता जरी बाणाला सांगितलं असतं, जात्या रावणाची मुंडके गोळा करून आणले नसते का? पावर आहे पावर. मग का केलं नाही? त्याचं एकच कारण, वाल्मिकानं नामचिंतन केले. म्हणून केले नामाची जतन समर्थ तो नोहे भिन्न. राम समर्थ असताना देखील फक्त नामाचं जतन केलंय. म्हणजे देवाला पत्नीपेक्षा सर्वापेक्षा काय प्यारे? नाम प्यारे, नाम. आणि म्हणून नरसापूरकरांनी जगाच्या मालकाची आवड पूर्ण केली. आवडी देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस नामाचा उच्चार केलाय. आणि आपल्या संप्रदायामध्ये जगजाहीर दोघाला किंमत दिली. कितीला किंमत दिली? दोघाला. एक ज्ञान मार्ग आणि दुसरा भक्ती मार्ग. वास्तविक देवाचा प्रसाद म्हणजे प्रसन्नता. प्रसाद शब्दाचा अर्थ काय? प्रसन्नता. प्रसाद असतो प्रसन्नता. जगाच्या मालकाची प्रसन्नता.
ती एवढी सोपी नाही. त्याची उंची एवढी आहे, ती 4 चाकड्यात प्रसन्नता सांगितली. कुठं सांगितली? 4 मध्ये. कारण खेळातल्या प्रकारात संतांनी वर्णन केले, तुकोबारांनी शब्द वापरले. एवढ्या उंचीचा प्रसाद सर्वसामान्य गोपाळाला मिळणं जड आहे. एवढी उंची गाठणं कठीण आहे. म्हणून देवानं गोपाळाच्या प्रेमासाठी स्वतः हो तो तिघांचे मिळवारे, हो तो तिघांचे मिळवारे. प्रसाद 4 मध्ये एवढी उंची गोपाळाला गाठणं कठीण आहे. पण गोपाळ गोपिका यांनी एकमेव नामचिंतन केले. देवानं गोकुळावर एवढं प्रेम का केलं? त्याचं उत्तर एक आहे, एक विषय तो सकळांचा हरी. सर्व गोकुळातल्या लोकांचा विषय एकच, फक्त हरी. आणि ती कधी कधी नाही, सदा नाम वाची गाती आणि प्रेमे आनंदे नाचती. नाचून जप करायचा कुणी? गोपाळ गोपिकांनी. महाराज, जगाच्या मालकानं त्या नामचिंतनाच्या बळावर गोपाळाला आपला प्रसाद कुठे? 4 मध्ये. जीवाला उंची गाठणं जड आहे. देव स्वतःच वर्ग जात. आता खरं तर तिघ कोण आहेत? होतो तिघांचे मी वरी. ही तिघ कोण आहेत? कुठलीच ही तिघ? ही चोड्या बिचोडवून आली का काय? हे तिघ म्हणजे त्याला खेळाची उपमा दिली संतांनी, इटी दांडूच्या खेळाची. कोणत्या खेळाची? ह्या तिघांची उपमा कशाला दिली? इटी दांडूच्या. बघत बघत बरा त्रिगुण खेळ माणू, बघत बघत बरा त्रिगुण खेळ माणू, बघत बघत बरा त्रिगुण खेळ माणू, बघत बघत बरा त्रिगुण खेळ माणू. खेळ विटी दांडू बरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू. बघत बघत बरा त्रिगुण खेळ माणू, बघत बघत बरा त्रिगुण खेळ. आबक दुबक आणि तिबक हे 3 जण आहेत. त्यांची नाव सत्व, रज आणि तम. हे 3 गुणाचा खेळ आहे. आणि ह्यांचा खानदानी धंदा काय?
खालीवरी करणं. या 3 गुणाचा धंदा काय? खालीवरी करणं. म्हणून जगामध्ये जेवढा फुटीरतावाद आहे, घर फुटलं, पक्ष फुटला, भजन फुटलं, मंडळ फुटलं, फुटलं म्हणून कळालं हा प्रसाद कुणाचा? फक्त 3 गुणाचा. ह्यांचा जातीवंत धंदा आहे खालीवरी करणं. आणि खालीवरी नाही झालं तर फुटत नाही महाराज. फुटायला कारणीभूत खालीवरी व्हावं लागतं. थोडं बी खालीवरी झालं, अवजी माणसं स्वतः खालीवरी करतात, ती तोंडानं म्हणतात मला खालीवरी जमत नाही. लक्षात येईल का? जे स्वतः करते ती म्हणते मला खालीवरी जमत नाही. आणि ह्यांचा धंदाच आहे तो. म्हणून ह्या तिघाच्या वर जावं लागतं. आणि तिघाच्या वर जाणं सोपं आहे. हा अहो इटी दांडूच्या खेळात कसं एका पार्टीनं कोलायचं, दुसऱ्या पार्टीनं झेलायचं. बरं, कोलायला अख्खी पार्टी कामाला लावावं लागते का? नाही नाही. कोलायला एकटंच असतंय आणि एकटं असून चॅलेंज करतंय, ए कुलकर कुलुका म्हणून कोलतंय. पण ती जेलणाऱ्या पार्टीचा बॉस म्हणतो ए थांब रे थांब, आमची गडी उभी करू दे. मग ती गड्याला म्हणणार काय? ठेला रे ठेला वरच्या वरी ठेला.